शेकटाच्या शेंगाचं झाड भरपूर उंच वाढतं आणि नंतर मग मोठं झाल्यावर त्याच्या शेंगा आपल्याला काढता येत नाही, म्हणून आम्ही वरच्या काही फांद्या कापून घेतो आणि पावसाच्या आधी हे कापतो, त्याच्यामुळे पावसाळ्यात त्याला चांगले फाटे फुटतात आणि खालच्या खाली ते झाड चांगलं बहरतं. सो ह्या काही फांद्या आम्ही कापलेल्या आहेत आणि हा पाला वाया जाऊ नये म्हणूनच त्याच्या पानांपासून मी पावडर बनवणार आहे, म्हणजेच मोरिंगा पावडर. ह्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि आयर्न असतो. सो ही पावडर आपण सकाळी पाण्यात टाकून घेऊ शकतो, चपातीत टाकून घेऊ शकतो किंवा भाजीत सुद्धा टाकू शकतो. आणि ही पावडर बनवण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. सगळ्यात आधी मी पानं काढून घेते. ही पानं काढताना ना खूप मज्जा येते मला आणि वेगळंच सॅटिस्फॅक्शन मिळतंय. इट्स काइंड ऑफ मेडिटेशन. सो फायनली सर्व पानं काढून झालेली आहेत. आता ती धुवून घेते. आणि आता टेरेसवर सुकवून घेऊयात. मस्त ऊन पडलेलं आहे, त्यामुळे हा पाला आता छान सुकेल ह्याच्यावर. काल ही शेवगाच्या शेंगांची पानं दिवसभर उन्हात ठेवली होती आणि आज पण अर्धा वेळ उन्हात ठेवलेली आहेत आणि त्यामुळे ती एकदम क्रंची कुरकुरीत अशी झालेली आहेत. आता त्याची पावडर बनवण्यासाठी मिक्सरला लावूयात. सो आपली ही मोरिंगा पावडर ऑलमोस्ट रेडी आहे, पण ह्याच्यामध्ये हे पानांचे भाग आहेत किंवा काही जाडसर भाग राहिलेले आहेत मिक्सर मधून काढून सुद्धा, तर ते राहिले तर पाण्यात ती प्रॉपर मिक्स होणार नाही, म्हणून ती चाळून घेते. सो आपली मोरिंगा पावडर रेडी आहे, पण ही लागायला खूप कडू आणि त्याचा वास सुद्धा उग्र असतो. सो ही डेली लाईफ मध्ये कशी यूज करायची ते मी नेक्स्ट रील मध्ये सांगते.